नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ताज्या मटाराची आमटी करणार आहे। तर इथं आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण वाटून घेतलेला आहे, ताजे मटार घेतलेले आहे 1 वाटी आणि कोथिंबीर घेतलेला आहे। याच्यात मी मटार टाकते। मटार आपल्याला थोडीशी भाजून घ्यायचे आहे, जास्त नाही भाजायचे। मटार आता भाजलेले आहे, मी प्लेटमध्ये काढून घेते। हे मटार आपण भाजलेले याच्यात टाकून घेऊ। आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊ। असे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। कढई गरम झालेली आहे, तेल टाकते 1 चम्मच। जिरे टाकते अर्धा चम्मच। मोहरी टाकते थोडीशी। लसूण टाकते। कढीपत्ता टाकते। हिरवी मिरची टाकते। वाटाणे टाकते, हे आपण बारीक करून घेतलेले। पाणी टाकते, अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे आपण। हळद टाकते थोडी। मीठ टाकते चवीनुसार। थोडंसं पाणी टाकते अजून। आमटीला मी 5 मिनिट शिजून घेते चांगलं। उकळी आली की आपण आमटी उतरून घेऊ। पाच मिनिट झालेले आहे, छान उकळी आलेली आहे। आता आपल्या आमटीला कोथिंबीर टाकते थोडंसा। आमटी आता झालेली आहे तयार, प्लेटमध्ये काढून घेते मी। ताज्या मटाराची आमटी झालेली आहे तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।